नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब पॉर्न या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ते एएनएम झालेला आहे किंवा जीएनएम झालेला आहे, हे विद्यार्थी वाट पाहत होते ज्या भरतीची ती भरती ते तुम्हाला पाहण्यासाठी घेत आहे। आणि या भरतीवर विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात पदे तुम्हाला पाहण्यासाठी भेटत आहेत। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही सरकारी पदभरती तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत इथे तुम्हाला ही पदभरती पाहण्यासाठी भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो। तर याच्यामध्ये एएनएम झालेले विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत, जीएनएम झालेले विद्यार्थी देखील इथे फॉर्म भरू शकणार आहे। तर या पदभरती बद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे। जर या तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम लागणार आहे, एज लिमिट काय लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार। त्या सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ जीएनएम या पदासाठी तुम्हाला सर्वप्रथम S13चं पेमेंट स्केल भेटत आहे। म्हणजे अत्यंत चांगलं पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहे। त्याच्यामध्ये 35,400 रुपयापासून तुम्हाला बेसिक 1,12,400 रुपये इतका पेमेंट तुम्हाला दर महिन्याला पाहायला भेटणार आहे। त्याच्यामध्ये प्लस इतर तुम्हाला भत्ते पण दिले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि ऑक्झिलरी नर्स मिडवाईफसाठी म्हणजे एएनएम साठी S8चं पेमेंट स्केल आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 25,500 रुपयापासून 81,100 रुपये इतकं पेमेंट पाहायला भेटणार आहे। आणि याच्यामध्ये पण तुम्हाला इतर भत्ते दिले जाणार आहेत। जीएनएम साठी 131 जागा भरल्या जात आहेत आणि एएनएम साठी 38 जागा, जवळपास तुम्हाला इथे 170 जागा दोन्ही पदासाठी पाहण्यासाठी भेटत आहे। तर खूप चांगल्या जागा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासोबत पेमेंट स्केल पण खूप चांगलं तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहे। तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर त्याच्यानंतर आहे आता पाहून घ्या तुम्ही कोणत्या पदासाठी किती जागा भरून घेतल्या जाणार। त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज काय असणार आहे। तर स्टाफ नर्स मिडवाईफ म्हणजे जीएनएम साठी तुम्हाला इथे पाहून घ्यायचं आहे। तर पाहून घेऊ शकता तुम्ही 131 संपूर्ण जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहे। तर पदसंख्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 13 पदे, अनुसूचित जमातीसाठी 10 पदे, विजा अ साठी 2 पदे, भज क साठी 2 पदे, भज ड साठी 2 पदे, विमा प्र साठी 1 पद, इमाओ साठी 29 पदे, साशे माओ साठी 13 पदे, आधुव साठी 13 पदे आणि खुल्या म्हणजे आराखीव साठी 46 पदे। सर्वात जास्त मला ओपन कॅटेगरीतील उमेदवारांसाठी ते पदे पाहण्यासाठी भेटणार। त्याच्यानंतर तुम्ही सर्वसाधारणात महिला, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या सर्व गोष्टी तुम्ही इथे पाहून घेऊ शकता PDF मध्ये। आणि शेवटी दिव्यांगसाठी 4% इथे जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत, म्हणजे जवळपास 5 पदे दिव्यांग उमेदवारांसाठी इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटत आहे। हे झालं जीएनएम च्या विद्यार्थ्यांसाठी। याच्यानंतर आहे आता एएनएम साठी। एएनएम साठी तुम्हाला किती पदे आहेत? 38 पदे पाहण्यासाठी भेटत आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8 पदे आहेत, भज ब साठी 1 पद आहे, भज क साठी 2 पदे, भज ड साठी 1 पद, इमाओ साठी 4 पदे, साशे माओ साठी 4 पदे, आधुग साठी 4 पदे आणि खुल्या प्रवर्गासाठी 14 पदे तुम्हाला पाहण्यासाठी भेटत आहेत। त्याच्यानंतर सर्वसाधारण असेल, महिला असेल, माजी सैनिक असेल, अंशकालीन असेल, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग या सर्व गोष्टी तुम्हाला इथे PDF मध्ये पाहून घ्यायचे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये इथे मोडत आहात। त्याच्यानंतर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पात्रता तुम्हाला कोणती लागणार आहे। तर पहिली असणार आहे शैक्षणिक अर्हता, ती असेल जीएनएम साठी आणि ती खालची जी असणार ते असणार आहे तुम्हाला एएनएम साठी असणार आहे। तर पाहून घेऊ जीएनएम साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी तुम्हाला लागणार आहे, म्हणजे BSc झालेले उमेदवार देखील इथे फॉर्म भरणार आहेत। आणि त्याच्यासोबत तुम्हाला 12वी पास असणं कंपल्सरी असणार आहे। आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवाईफ या विषयाची पदविका तुम्हाला लागणार आहे, म्हणजे डिग्री झालेले विद्यार्थी आणि ते डिप्लोमा झालेले विद्यार्थी जीएनएमचा फॉर्म भरू शकणार आहे। त्यासोबत तुम्हाला परिचारिका म्हणून शासकीय असेल, निमशासकीय असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा खाजगी रुग्णालयात तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा नोंदणी लागेल आणि शेवटी मराठी भाषेचे ज्ञान जीएनएम या पदासाठी
त्याच्यानंतर ANM साठी तुम्हाला 10वी पास असणं कंपल्सरी असणार आहे. ANM चा तुम्हाला अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला ANM चा इथे डिप्लोमा पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नो द ड्यू रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. आणि शेवटी मराठी भाषेचं ज्ञान. अशा प्रकारचे तुम्हाला शैक्षणिक अर्हता या दोन्ही पदासाठी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, तर तुमची इथे ऑनलाईन एक्झाम असणार आहे. त्यालाच आपण CBT टेस्ट असे देखील म्हणू शकतो. म्हणजे कम्प्युटर बेस तुम्हाला टेस्ट इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. दोन्ही पदासाठी ऑनलाईन पद्धती तुमची एकच एक्झाम ते घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर सरळ इथे मेरिट लिस्ट लागून तुमचं सिलेक्शन केलं जात असतं. तर पहिलं आहे GNM साठी तुम्हाला इथे 100 प्रश्न आणि यासाठी 200 गुण तुम्हाला दिले जाणार आहेत. ही परीक्षा तुमची 2 तासाची असणार आहे. CBT टेस्ट त्यास आपण मराठीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असं देखील म्हणू शकतो. आता याच्यामध्ये अभ्यासक्रम कोणता लागणार आहे, तर विद्यार्थी मित्र तुम्हाला अभ्यासक्रमाचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही कोणता अभ्यासक्रम लागणार आहे ती संपूर्ण माहिती पाहून घेऊ शकता. आता ही परीक्षा विद्यार्थी मित्र तुम्ही मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांमधून देऊ शकता. तुम्ही पाहू शकता पदवी तुम्हाला एज्युकेशनवर लागणार आहे. तर याच्यासाठी डिटेल सिलेबस काय असणार आहे, स्टाफनं JNM साठी मराठीसाठी 10 प्रश्न, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 10 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 10 आणि संबंधित विषय त्यालाच आपण इंग्लिशमध्ये टेक्निकल होतो 60 प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार. एकूण 100 प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 200 गुण असे दिले जाणार आहे. ANM साठी पण तेच फॉर्म्युला तुम्हाला असणार आहे. 2 तासच वेळ असेल, 200 गुण असणार आहे, ते 100 प्रश्न पाहायला भेटणार आहे. CBT तुमची एक्झाम CBT टेस्ट तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर मराठीसाठी 10 प्रश्न, इंग्रजीसाठी 10 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 10, बौद्धिक चाचणीचे 10 आणि संबंधित विषयाचे 60 प्रश्न. एकूण 100 प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला 200 गुण विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला निवड प्रक्रिया याच्यामधून पाहण्यासाठी भेटणार आहे. आता अर्ज सुरुवात करण्याचं तर फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता फॉर्म भरण्यासाठी डेट तुमची शेवटची तारीख होती 11 मे तुम्हाला शेवटची तारीख होती, पण ही तारीख वाढवून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 19 मे ही तारीख शेवटपर्यंत करण्यात आले. जे विद्यार्थ्यांनी अजूनही इथे फॉर्म भरला नाही त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे, तिथून तुम्ही हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, तर तुम्हाला या वेबसाईट जाऊन www.nmmc.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा फीस भरायची आहे. परीक्षा फीस तुम्हाला इथे भरावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फीस तुम्हाला लागणार आहे. तुमची एक्झाम जी आहे TCS तर्फे तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. म्हणजे टाटा कन्सल्टन्सी कडून तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जात असते, त्यासाठी तुम्हाला इतकी फीस आकारली जात असते. ही फीस तुम्हाला नॉन रिफंडेबल म्हणजे नॉन परतावा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे ANM झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि GNM झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इथे तुम्हाला ही मोठ्या प्रमाणात पदभरती पाहायला भेटत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सुवर्ण संधी कोणत्याही विद्यार्थ्यांनी कमवायची नाही. सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे. खूप मोठी तुम्हाला सुवर्ण संधी 2025 मध्ये भेटलेली आहे. मागचा जर पेपर झाला होता 2018 मध्ये, जवळपास तुम्हाला 7-8 वर्षानंतर तुम्हाला ही सरकारी नोकरी पाहण्यासाठी भेटत आहे. तर कोणी विद्यार्थ्यांनी हा संधी गमवायची नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल, जे की तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट ANM असेल JNM कुठलीही महाराष्ट्रातील सर्व जॉब अपडेट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवल्या, तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहून घेऊ शकता. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.